कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली। सभेच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका स्वर्गीय आशा भोसले आणि गौतम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर गौरी चौगुले, तेज पाटील, जिजा फराकटे, स्मिता सावंत आणि अथर्व जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड रजेवर असल्यानं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सभेचं कामकाज पाहिलं। या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली, मात्र कसबा करवीर इथल्या आरक्षण बदलाच्या प्रस्तावानं सर्वाधिक वाद निर्माण झाला। नगर रचना विभागानं गट क्रमांक 625-1 आणि 2 मधील खेळाचं मैदान आणि वाचनालयाचं आरक्षण बदलून ते रहिवासी क्षेत्र करण्याचा प्रस्ताव मांडला। 90 गुंठे जागेची सुमारे 70 कोटी इतकी किंमत असताना हा प्रस्ताव लँड माफियांना लाभ देण्यासाठी आणला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। उच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवत प्रशासन सभागृहावर दबाव आणत असल्याचाही आरोप करण्यात आला। महापालिकेचे वकील सभागृहात येऊन खुलासा करेपर्यंत निर्णय घेऊ नये अशी भूमिका सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी घेतली। वकील समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्यानं अखेर सद्यस्थिती कायम ठेवत वाचनालय आणि खेळाचं मैदान आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या प्रकरणावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास यांच्यासह अनेक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। 1986 पासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाबाबत टाउन प्लॅनिंग विभागानं काय काम केलं असा सवाल उपस्थित करत 2022 मधील प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान रंकाळा तलाव परिसरातील तटबंदी दुरुस्तीसाठी सुमारे 1,17 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला सभागृहानं एकमतानं मंजुरी दिली। भटक्या कुत्र्यांसाठी झूम प्रकल्पानजीक शेल्टर उभारण्याच्या प्रस्तावालाही तीव्र विरोध झाला। नागरी वस्तीत शेल्टर उभारू नये तर त्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली। प्रशासनानंही याबाबत सकारात्मक संकेत देत हालसवडे इथं पर्यायी जागेचा विचार सुरू असल्याचं सांगितलं। दरम्यान महापौरांनी शहरातील 10 जागा पाहून त्यामधील 4 जागा निश्चित करून शेल्टर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यास प्रशासनाला सूचना केल्या। 15व्या वित्त आयोगाच्या निधी नियोजनाचे 3 प्रस्ताव मागं घेत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। तसंच शहरातील सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती सभागृहाला देण्याची मागणी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शहरात वैविध्यपूर्ण कोणकोणते प्रोजेक्ट सुरू आहेत याची माहिती मागितली। यावर आगामी महासभेपूर्वी याची लेखी माहिती प्रशासनानं सभागृहात द्यावी अशी सूचना महापौर रूपाराणी निकम यांनी केली। याशिवाय लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी, तृतीयपंथीयांसाठी विशेष कोटा आणि दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आली। स्मार्ट कोल्हापूर उपक्रमांतर्गत स्पर्धा आणि नगरसेवकांसाठी इंदोर अभ्यास दौऱ्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला। आजच्या सभेत माजी महापौर स्वाती येवलुजे, जयश्री चव्हाण, ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, पूर्वा राणे, नेहा तेंडुलकर यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरलं।